भक्ती मार्गावर येऊन मुक्तीची प्राप्ती करीती, सत्संगाला येऊन सुद्धा वचनावर जर नाही ध्यान, अवगुण त्याच्या अंगी राहती, बनू न शके तो गुणवान. मने हर देव बिना नावाडी, मिळू शके ना किनारा, सत्संगा विन कधी कुणीही जाऊ शके ना भवपारा. संतांची संगत केल्याने मनास निर्मळता येते, सहज अवस्था येत असे पलीकडे सुख दुखाते. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदे जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. संतजनांनो प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. सत्संगाची एक सद्गुरूची असीम कृपा आणि या असीम कृपेने या सत्संगचा अवसर तुम्हाला आम्हाला प्राप्त होतोय. खरं म्हणजे हरदेवानीच्या पदक्रमाप्रमाणे किती सहज अवस्था कुणाला प्राप्त होऊन जाते की जो सद्गुरूच्या वचनावर चालतो, आदेशावर चालतो, की त्यालाच ती सहज अवस्था प्राप्त होऊन जाते. खरं म्हणजे या सत्संगला येत असताना मी नेमका काय बनवून येतोय? मी सेवादल बनून येतोय का मी एखादा अधिकारी बनून येतोय किंवा एखादा प्रबंधक म्हणून येतोय किंवा प्रचारक म्हणून येतोय? जर असं बनून येत असेल तर माझ्यामध्ये कुठेतरी मीपणा राहील. की मला कसं बनून यायचं आहे तर मला जिज्ञासू बनून यायचंय, मला काहीतरी शिकायचंय, गुरुसिक म्हणून बनून यायचंय. आणि जर मी गुरुसिक बनून येत असेल तर खरोखर माझी ती सहज अवस्था मला प्राप्त होऊन जाईल. ही सहज अवस्था प्राप्त करण्यासाठी खरं म्हणजे सत्संग आहे, एक सद्गुरूचा दरबार आहे. नेमकं काय आहे जीवनामध्ये, सुख दुःख काय आहे, सुख दुःखाच्या पलीकडे जो मनुष्य जातो ना त्याला ती सहज अवस्था प्राप्त होऊन जाते. एखादं कल्पतरूचं झाड, त्या झाडाच्या खाली जर आपण बसलो तर जे मागेल ते आपल्याला मिळतं. तिथं आपण मागितलं ना मला 5 पकवान पाहिजेत तर 5 पकवान मिळतील. तिथं मागितलं ना मला गाडी पाहिजे ती गाडी मला मिळेल. तिथं जी इच्छा आपण मागेल ना ते आपल्याला मिळेल. पण त्या कल्पतरूच्या झाडाच्या खाली जर मी मनात आलं की इथे वाघ आला तर, इथे एखादा चोरटा आला तर ती इच्छा कल्पतरूचं झाड पूर्ण करतं. पण साधू संतांच्या संगतीमध्ये तर तुम्ही इच्छा कोणती ठेवा, तुमच्या हिताच्याच गोष्टी सांगितल्या जातात, हितच पाहिलं जातं. की मगाशी जाधवने महात्मा बाबाजीने ते उदाहरण दिलं की बाहेर तुम्हाला घाबरवणारे लोक खूप आहेत. तुम्ही या देवाचं नाही केलं, तुम्ही जर जागरण मोदळ नाही घातलं तर काय होईल, तुमच्या घरामध्ये 7.7 येईल. तुम्ही या देवाची वारी नाही केली तर 7.7 येईल. ते भय दाखवणारे खूप आहेत. पण या सत्संगमध्ये असं नाहीये की तुम्ही सत्संग चुकवली, समागम चुकवला की मग तुमच्या मागे 7.7 लागेल. तुम्ही पावती नाही पाडली तर तुमच्या मागे 7.7 लागेल, असं काही नाहीये. इथं फक्त हिताच्याच गोष्टी सांगितल्या जातात, प्रत्येकाचं भलं पाहिलं जातं. एखादा महात्मा जरी वाम मार्गात जात असेल, एखादा महात्मा चुकीचा वागत असेल तर सरळ आणण्याचं कार्य ही साधू संत करतात. म्हणून साधू संतांची संगत खूप महत्वाची आहे आणि साधू संतांच्या संगतीमध्ये मला ती सहज अवस्था प्राप्त होऊन जाते. खरोखर ही भगवंताची रचना आहे. सुख दुःख येतात, सुख आलं तरी मला अनुभव देतात आणि दुःख आलं तरी मला अनुभव देतात. ह्या गोष्टी भगवंताने दिलेल्या आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्याच्या रचनेवर जर मी शंका घेत असेल, मला फक्त सुखच पाहिजे, दुःख नकोय, तर मनुष्य सुखाने सुद्धा वेडावून जातो आणि अति दुःखाने सुद्धा वेडावून जातो. कुठेतरी या सुख दुःखाची परिभाषा मला कळली पाहिजे. हे सम आहे माझ्यासाठी. खरोखर एक उदाहरण आठवतं की उदाहरण असं आहे की एक चिमणी होती, तिला घरटं बांधायचं होतं आणि घरटं बांधायचं असताना ती एका झाडापाशी जाते आणि झाडापाशी गेल्यानंतर त्या झाडाला विचारते की मी तुझ्या फांदीवर घरटं बांधू का? तर ते झाड म्हणतं माझ्या फांदीवर तू घरटं बांधू नकोस, दुसरं झाड तू बघ. त्या चिमणीला खूप राग येतो, चिमणी म्हणते की तुझं एक घर झाड आहे ना
ते उपटून पडेल असं शापही त्याला देते. आणि ती चिमणी काय करते, दुसऱ्या झाडावर घरटं बांधते. काही दिवसांनी वादळ येतं आणि वादळ आल्यानंतर ते झाड जे आहे ना ते पडतं. आणि पडल्यानंतर चिमणी त्या खोडापाशी येते आणि त्या खोडाला विचारते की बघ, तू मला घरटं बांधून दिलं नाहीस ना म्हणून तुझं झाड पडलं. तुझं मला घरटं बांधून दिलं असतं ना तुझं झाड वाचलं असतं. तर ते झाड म्हणतं, ते खोड म्हणतं की मला माहिती होतं की माझ्या ज्या मुळे आहेत ना कमकुवत आहेत, वादळ आले की मी मुळासकट उपटणार आहे. आणि तुला मी वाचवण्यासाठी की तुला उपदेश केला की बाबा तू झाड जी घरटं आहे दुसरीकडे बांध म्हणून. तर चिमणीला पश्चाताप होतो आणि पश्चाताप झाल्यानंतर चिमणी त्या झाडाच्या खोडाची माफी मागते. म्हणजे भगवंताची रचना, त्याच्यावर आपल्याला शंका घ्यायची नाही. भगवंत आपल्याला सुख दुःख सर्व काही देतो आणि दुःख देतो याच्या पलीकडचं मागचं राज असतं, सुख देतो याच्या पलीकडचं राज असतं. पण सांगायची त्याच्या रचनेवर आपल्याला शंका मला घ्यायची नाहीये. आज समयाच्या सद्गुरूने सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे. पवित्र असं ब्रह्मज्ञान दिलं, 5 प्रण दिले, सत्संग सेवा सिमरन दिल्या, गोष्टी दिल्या, समागम दिल्या, साधू संतांचा संघ दिला. आता काही ठेवलेलं नाहीये. सगळे आदेश उपदेश तुमच्यापर्यंत पोहोचवले, सगळे विचार जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवलेले. आता कोणतीच गोष्ट परमार्थातली ठेवलेली नाहीये, कोणतीच गोष्ट परमार्थातली ठेवली नाहीये. तरी सुद्धा मी संसारातल्या गोष्टी जर मी या सद्गुरूकडे मागत असेल आणि त्यांनी जर दुःखी होत असेल तर सत्संगाची हा दोष केवळ माझा आहे, मागण्याचा माझा दोष आहे सत्संगाची. आज परमार्थातल्या ज्या गोष्टी मला पाहिजेत त्या मला मिळालेल्या आहेत, त्या मला मिळाल्या आहेत. संसारातल्या गोष्टी काही दुःख देणाऱ्या असतात आणि त्या जर मी उराशी घेतल्या, त्याचा जर अट्ठास मी केला तर मी दुःखी होणार आहे सत्संगाची. या सत्संगला येत असताना मी कोणते विचार करतो हे खूप महत्वाचं आहे. जर या संसारातल्या गोष्टींचा विचार करून सत्संगला बसत असेल की 24 तास तेच विचार करतोय, तर भगवंताचे विचार मी कधी करणार, सत्संगचे विचार मी कधी करणार, सद्गुरूच्या विचारामध्ये कधी करणार, माझ्या हिताचे विचार मी कधी करणार, ज्ञानावर कधी मी चालणार. ह्या गोष्टींचा विसर जर मला पडत असेल तर मी दुःखी आहे. सत्संगीजी खरोखर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की सद्गुरूने तुम्हाला मला निवडलेला आहे. सत्संगीजी आता फक्त गरज आहे एक विश्वासाची, की त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याची. आणि जर माझा विश्वास असेल, जर माझं मन जर मी पूर्ण समर्पित केलं असेल, मन जर सद्गुरूला वाहिलं असेल, तर खरोखर सत्संगीजी माझ्या जीवनाचा उद्धार आहे. मग आदरणीय भोसलेजीने ते उदाहरण दिलं, विश्वास फक्त बोलण्यापुरता नसावा, तर मी समर्पित पाहिजे, हे मन सद्गुरूला दिलं पाहिजे, त्याच्या चरणाशी लीन ठेवलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मी ठेवेल त्याच माझा विश्वास बसेल, अन्यथा माझा विश्वास बसणार नाही. की आदरणीय पवार माताजीने ते उदाहरण खूप मार्मिक उदाहरण दिलं, भोपळ्याचं आणि कैरीचं उदाहरण दिलं. की भगवंताची रचना आहे की जी कैरी आहे ती वरच राहते आणि जो भोपळा आहे ना तो मोठा तो खालीच राहतो. जर वर असता आणि वरून जर माझ्या डोक्यात पडला तर काय होईल, मनुष्य डोक्यात पडला तर काय होईल, जखम होऊन जाईल. ती खरोखरी भगवंताची रचना आहे. सुख दुःख येत राहणार, आयुष्यभर येत राहणार सत्संगाची. पण मी त्याच्याकडे बघतोय कसा, दृष्टिकोन माझा कसा आहे, की त्याचा असर माझ्यावर कसा होतो हे खूप महत्वाचं आहे. ती सत्संगाची बघा, एखाद्याचं ऑपरेशन करायचं असतं आणि ऑपरेशन करायचं म्हणजे भूल दिली जाते आणि भूल दिल्यानंतरच ऑपरेशन होतं, बिगर भुलीचं ऑपरेशन होत नाहीये. मग त्या माणसाला ऑपरेशन झालेलंही कळत नाहीये, कधी चिरफाड केलीही कळत नाहीये, कारण ती भूल दिलेली आहे. तर सत्संगाची या सत्संगमध्ये ही जी दुःख आहेत ना, दुःखाची भूल मला पडली पाहिजे, की दुःखाचा असर माझ्या झाला नाही पाहिजे. आणि खरोखर या सत्संग झाल्यानंतर सुख आणि दुःख ज्यावेळेस माझ्यासाठी समान राहतात, की हे सत्संगात जी ही सुख दुःख आहेत ना समान आहेत माझ्यासाठी, ह्याचा असर माझ्या परमार्थात झाला नाही पाहिजे. की येत राहतील जात राहतील, पण सत्संगाची माझा परमार्थ चुकीच्या मार्गाने गेला नाही पाहिजे. कारण भगवंताने 2 मार्ग आपल्याला दिलेले आहेत. एक मार्ग भगवंताच्या प्राप्तीकडे जातो आणि दुसरा मार्ग विषयांकडे जातो. आणि भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जाण्यासाठी आपल्याला सत्संग निवडावे लागेल, ज्ञान निवडावं लागेल, साधू संतांचा संघ निवडावा लागेल, स्वतःचं मन निर्मळ करावं लागेल. तर सत्संगीची मला परमार्थाचा मार्ग भेटेल. आणि हा मार्ग मी नाही निवडला तर तो ठरलेला आहे विषयांच्या सुखाकडे जाणारा मार्ग, जो जन्म मरणाच्या फेऱ्यातून जाणारा मार्ग, सत्संगीची तो मार्ग प्रत्येकाचा ठरलेला आहे. तर सत्संगीची खरोखर एक सद्गुरूची रहमत झाली, कृपा झाली आणि आपल्याला एक परमार्थिक मार्ग मिळाला, जो भगवंताच्या प्राप्तीचा आहे, जो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला मुक्त करणारा मार्ग आज सत्संगीची मला भेटलेला आहे. पुढे जाऊन कामी क्रोधी आणि लालची जेव्हा संगतीला येती,
भक्ती मार्गावर येऊन मुक्तीची प्राप्ती करीती. प्रेमाने बोला, ध्यानाने काळजी. की सत्संगीची एखादा लालची मनुष्य जरी असेल, एखादा दुष्ट मनुष्य जरी असेल, तरी सत्संगीची त्या सत्संगमध्ये उद्धार होऊन जातो. की उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण विसोबा खेचरांचं उदाहरण घेऊया. की विसोबा खेचरांनी खूप असा अन्याय केला, कुणावर माऊलीन अन्याय केला. पण ज्यावेळेस विसोबा खेचर माऊलींना शरण गेले तर माऊलींनी त्यांना ब्रह्मज्ञान दिलं. आणि पुढे जाऊन विसोबा खेचर कोणाचे गुरु झाले तर नामदेव महाराजांचे गुरु झाले. म्हणजे उद्धार झाला ना. साधू संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर, सद्गुरूच्या सहवासामध्ये आल्यानंतर तो उद्धार झाला. की दुसरं जर उदाहरण आपण घेतलं तर रामेश्वर भट, की तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला पण त्यांचाही उद्धार झाला. की खरोखर हा उद्धार जो होतो ना केवळ सद्गुरूच्या कृपेमुळे होतो. हा जो उद्धार होतो ना साधू संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर होतो. सत्संगीची की माझ्यातलं पाप, माझ्यातले षडविकार, की माझ्यातला अहंकार हा नाहीसा होऊन जातो. आणि ज्यावेळी सत्संगीची या गोष्टी नाहीशा होतात ना, आता परमात्मा मला कळतो. की सत्संग करतोय ना, हा परमात्मा माझ्या जवळच आहे. फक्त हे जे भ्रम आहेत ना ते मला दूर करायचे. भय जे आहे ना, जी चिंता आहे ना ती दूर मला करायची. आणि ज्यावेळेस माझी चिंता दूर होईल, माझे भय दूर होतील, तर परमात्मा माझ्या अंगसंगच आहे. हा आत्मा परमात्मा एकरूपच आहे. सत्संग तेव्हा मला कळेल सत्संगीची. त्यासाठी मला तो ज्ञानाचा प्रकाश पाहिजे. तो ज्ञानाचा प्रकाश सत्संगच्या माध्यमातून मिळतो. जेव्हा ज्ञानाचा प्रकाश माझ्या अंतर्मनामध्ये पडतो तर अंतर्मनातला जो अंधकार आहे, जे अज्ञान आहे ते नाहीसं होऊन जातं. आणि मग कळतं की हा जो परमात्मा माझ्या अंतर्मनातला जो परमात्मा आहे तो नटलेला आहे, तो गातोय. सत्संगीची तो आनंदी आहे, आनंदाची डोही आनंद तरंग, तो नाचतोय, गातोय सत्संगीची. असा ज्यावेळेस परमात्मा मला कळेल तेव्हा जीवन सत्संगीची माझं धन्य बनून जाईल. जीवनामध्ये आनंद प्राप्त होऊन जाईल सत्संगीची. तो परमात्मा पाहण्यासाठी खरं म्हणजे सत्संग आहे. काय नेमकं ते मनुष्य जन्मामध्ये, काय मन काय आहे, बुद्धी काय आहे, काय जन्मामध्ये मी केलं पाहिजे सत्संगीची. सर्व जन्मांच्या शेवटी मनुष्य जन्म पाहिपाटी यापरी उत्तम किरीटी मी रचना आहे. की भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारण्यात आला की कोणती योनी सगळ्यात श्रेष्ठ आहे, तर भगवान श्रीकृष्ण म्हटले की मनुष्य योनी सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण मनुष्य योनीमध्ये भगवंताची प्राप्ती करता येते, विवेक वापरता येतो, दूरदृष्टीत या मनुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, भक्ती करता येते. की मनुष्य माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागू शकतो, प्रेम करू शकतो, हे ज्ञान घेऊ शकतो. अशी सर्वश्रेष्ठ योनी भगवंताने निर्माण केलेली सत्संगीची. आणि जर सत्संगीची मी असाच हा जन्म माझा वायाला घालवला, शेवटपर्यंत मला जर नाही कळला, तर सत्संगीची माझी चिंता आहे, माझं भय तसंच राहील आणि जीवन माझं सत्संगीची कुठेतरी संपुष्टात येईल. पुढे का सत्संगाला येऊन सुद्धा वचनावर जर नाही ध्यान, अवगुण त्याच्या अंगी राहती, बनू न शके तो गुणवान. सत्संगीची की मनुष्याचे अवगुण जाणं खूप गरजेचं आहे. आणि अवगुण नसेल जात तर असे ज्ञान माझ्याकडे टिकणार नाहीये. बघा, वाघिणीचं दूध ते फक्त सोन्याच्या भांड्यामध्येच फक्त टिकतं. दुसऱ्या भांड्यांमध्ये जर आपण घेतलं तर काय होतं, लगेच नासतं जातं. त्याला सुवर्ण भांडच लागतं. तसं असं पवित्र ब्रह्मज्ञान मी घेतोय, पण जर माझं मन जर निर्मळ नसेल, माझी पात्रता नसेल, तर काय होईल, ते टिकेल का? टिकणार नाही. माझे षडविकार आहेत, माझ्यामध्ये वासना आहे, माझ्यामध्ये कुठेतरी मीपणा आहे. आणि ह्या गोष्टी जर असतील तर सत्संगीची हे ज्ञान माझं टिकणार नाहीये. पण हे सत्संगीचे ज्ञान जर टिकवायचं असेल तर माझं मन मला निर्मळ करावं लागेल, मला षडविकार घालावे लागतील. की माझ्यातलं काय नेमकं, मी जर मोठेपणा मिरवत असेल, मोठेपणा एखादे महात्मा मिरवतात, बरेच लोक संसारातली मिरवतात की माझं असं आहे, माझं तसं आहे. आणि हा मिरवता मिरवता सत्संगीची मनुष्य अहंकारी बनून जातो. ह्या मोठेपणामध्ये सत्संगीची कुठेतरी मीपणा सत्संगी असल्यामुळे सत्संगीची मनुष्य परमार्थ करत नाही. आणि मोठेपणामुळे काय होतं, त्याच्यात अहंकार मिळतो, मीपणा निर्माण होतो. कसं खरं म्हणजे करता करविता हा भगवंत आहे. सर्व काही करता करविता तो आहे, त्याच्या सत्तेने सर्व काही चालते. आणि जर माझ्या सत्तेने मी होत असेल, माझ्यामुळे होते, मी करतोय, सत्संगीची दुःख आहे जीवनामध्ये. हे त्यांनी जन्म त्याने दिलेला आहे, सर्व काही वेळ त्यांनी दिलेला आहे, श्वास त्यांनी दिलेला आहे, सगळं काही त्यांनी दिलेलं आहे सत्संगीची. तर माझं म्हणत असेल तर माझ्यातले वेळ षडविकार माझे जाणार नाहीये. माझ्यातले षडविकार घालवण्यासाठी सत्संगीची मला कुठेतरी समर्पित भाव ठेवावा लागेल, मला सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि ज्या दिवशी मी सद्गुरूला शरण जाईल त्या सत्संगीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. सत्संगीची कुठे
मने हरदेव विना नावाडी मिळू शकेना किनारा सत्संगा विन कधी कुणीही जाऊ शकेना भाऊ पारा. सत्संगाची मला भू पार करायचा आहे. आता भूसागर म्हणजे असा काही समुद्र नाहीये की त्या समुद्रातून मला पार व्हायचंय असं नाहीये. भूसागर म्हणजे ही संसार, ही माया, आणि या मायेतून मला पार व्हायचं आहे. आणि या मायेतून पार होण्यासाठी ह्या सद्गुरू तो मार्ग माहिती आहे की जर विचार जर केला तर आपलं आयुष्य किती असतं, 70, 80, 90 वर्ष मनुष्य जगतो. आणि या 70-80 वर्षामध्ये मनुष्याला मार्ग माहित नाहीये कुठं जायचं ते. त्या जीवाला मार्ग माहित नाहीये. हा मार्ग कुणाला माहिती आहे तर सद्गुरूला माहिती आहे. किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सद्गुरूला माहिती आहे. कारण सद्गुरू हा अनादी काळापासून आहे. अनादी काळापासून आहे. 3 काल सत्य तू मिथ्या आहे संसार. ह्या सत्संगाची 3 काळापासून असल्यामुळे त्याला सगळं काय माहिती आहे. तो भूतकाळात बी आहे, भविष्य काळात आहे, वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे. मी भविष्य काळामध्ये असेल याची गॅरंटी नाहीये. आपण भविष्य काळामध्ये असू याची गॅरंटी नाहीये. कारण आपलं शरीर जे आहे हे नाशवंत आहे सत्संगाची. म्हणून या सद्गुरू जो शरण जातो त्याला तो मार्ग मिळून जातो. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग मिळून जातो. आणि तो मार्ग तुम्हाला आम्हाला मिळालाय. सत्संगाची खरोखर एक सद्गुरू विश्वास ठेवायचा आहे, एक श्रद्धा ठेवायची आहे. तिथे उदाहरण आठवतं रामायणातलं. त्या रामायणाचं उदाहरण आठवतं की ज्यावेळेस वानर सेना जी होती, वानर सेनेने कुणाचा पराजय केला तर रावणाचा पराजय केला. रावणांच्या सेनेचा पराजय केला. कुणाच्या जीवामुळे तर केवळ प्रभू रामचंद्रांच्या आदेशाने, त्यांच्या वचनावर चालून, त्यांच्यावर एक विश्वास ठेवून की रावणाचा पराभव केला. की सत्संगाची खरोखर दुसरं उदाहरण आपण घेऊया महाभारतातलं की अर्जुन जे होते ते त्यांनी अनेक महारथींना यमसंधी पोहोचवले. कर्णासारखं, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांना यमसंधी पाठवले. कितीतरी लक्ष त्यांनी सैनिक आपल्या धनुष्य बाणाने यमसंधी पाठवले. कुणाची कृपा होती तर भगवान श्रीकृष्णाची कृपा होती. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे ते युद्ध त्यांनी जिंकलं. आणि खरोखर ते गीतेच्या माध्यमातून त्यांचा उद्धार झाला. पवित्र असं ब्रह्मज्ञान त्यांना मिळालं. त्या ज्ञानावर ते चालले आणि त्यांच्या जन्माचं सार्थक झालं. खरोखर सत्संगाची आज सुद्धा तुमचं आमचं सार्थक होणार आहे. तुमच्या जन्माचं सत्संगाची सार्थक होणार आहे सद्गुरूच्या कृपेमुळे. ज्याने सद्गुरू आदेश ठेवला, आदेशाचं पालन केलं, वचनावर चालला, त्या सत्संगाची खरोखर त्याचं जीवन जे आहे त्याचं धन्य होणार आहे. सत्संगाची खरोखर सत्संगाची ही तुमचं आमचं भाग्य आहे. भाग्य आहे सत्संगाची की सत्संग तुम्हाला आम्हाला भेटली. त्या सत्संगच्या माध्यमातूनच जीवन माझं सुंदर बनणार आहे सत्संगाची. त्यासाठी मला गरज काय आहे तर माझ्यातला कुठेतरी अहंकार घालवण्याची, माझ्यातलापणा मी घालवण्यासाठी सत्संगाची. ज्यावेळेस माझ्यातला मीपणा घालवेल, माझ्यातले शरीरविकार मी घालवेल, तेव्हा जीवन माझं सुंदर बनणार नाही सत्संगाची. एक उदाहरण आहे की संत मीराबाईंच्या काळामधलं. संत मीराबाईच्या काळामध्ये असा एक योगी पुरुष होता की तो स्त्रियांना जवळ देत नव्हता, त्यांना ज्ञान देत नव्हता, त्यांना उपदेश करत नव्हता, त्यांच्या हातचं खात नव्हता. त्यांनी तपश्चर्या केले होते, तप केले होते, त्याग केले होते, पण त्याच्यामध्ये दुजाभाव होता. हे मीराबाईंना कळलं. मीराबाई त्या योगी पुरुषाकडे गेल्या आणि योगी पुरुषाला सांगितलं की तू इतकं ज्ञान घेतलंयस, तप केलंय, हवन करतोयस आणि तुझा अभ्यास आहे, ग्रंथांचा अभ्यास आहे, आणि तुझ्यामध्ये दुजाभाव कसा काय? खरं म्हणजे हा जो परमात्मा आहे त्यांनी स्त्रीला वेगळं निर्माण केलंय का आणि पुरुषाला वेगळं निर्माण केलंय का? व तू दुजाभाव का करतो? त्याला चूक आपली कळली की परमात्मा सगळ्यांचा एकच आहे, एक सत्संगाची एकच आहे, सगळ्यांचा निर्माण करतात तोच आहे, आणि जो निर्माण करतात तो असेल तर दुजाभाव का करायचा? त्यांची चूक त्याला कळली. हे उदाहरण सांगण्याचा एकच भावार्थ आहे की माझ्यामध्ये दुजाभाव असेल, माझा दृष्टिकोन चुकीचा असेल की हा माझ्या जवळचा, हा माझ्या लांबचा, ह्याच्यावर मीच प्रेम करणार, ह्याच्या जवळ मी जाणार, ह्यालाच जवळ करणार, तो लांबचा आहे त्याच्याशी बोलणार नाही, त्याच्याशी कुठलेही व्यवहार मी ठेवणार नाही, असा जर दृष्टिकोन मी घेऊन चालत असेल सत्संगाची, तर मला हे ज्ञान कळलेलं नाहीये. हे ज्ञान कधी कळेल? ज्यावेळेस माझा दृष्टिकोन एकसारखा होईल, एक दृष्टिकोन होईल सत्संगाची. एका दृष्टिकोनातून सगळ्यांना मी पाहिल तर सत्संगाची माझं जीवन जे आहे ते सत्संगाची धन्य होऊन जाईल सत्संगाची. त्यासाठी मला माझं निजघर मला प्राप्त होणं खूप गरजेचं आहे. आत्मा परमात्म्याचं मिलन खूप होणं गरजेचं आहे. जीवा शिवाची भेट होणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मला ती सहज अवस्था प्राप्त होऊन जाईल सत्संगाची, माझं मन स्थिर होऊन जाईल सत्संगाची. की बघा सत्संगाची प्रत्येक जण की घर बांधण्यासाठी प्रयत्न करत असतो. तिथे कंपनीत MIDC मध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझा एखादा गुंठा असावा, एका गुंठ्यामध्ये
घर असावं आणि माझं स्वतःचं घर असावं. म्हणून त्यासाठी तो 4 रुपये बाजूला पाडण्याचा प्रयत्न करतो. 4 रुपये बाजूला पाडून पाडून बँकेचं लोन काढतो. त्याचं घर सुद्धा होतं. आणि घर झाल्यानंतर त्याला असं वाटतं आता मी समाधानी होईल, फर्निचर थोडंसं होईल, पूजा होईल, काहीतरी होईल, पाहुणे येतील, आशीर्वाद देऊन जातील, सत्संग होईल, काही होईल, पण मी समाधान होईल. घरही होतं, सगळं काय होतं, पण सत्संगाची तरी तो समाधानी होत नाहीये. का होत नाहीये? त्याच्या मागचं एकच कारण की निज घराची मी प्राप्ती केली नाहीये. या संसारातल्या त्या घराची मी प्राप्ती केली, पण त्या निज घराची मी प्राप्ती केलेली नाहीये. आणि त्या निज घराची प्राप्ती जोपर्यंत माझी होत नाहीये तोपर्यंत सत्संगाची मी सुखी होणार नाहीये. आता ही निज घराची प्राप्ती जर सत्संगाची मला करायची असेल तर सत्संगाची मला सत्संगला यावं लागेल, मला सद्गुरूची कृपा घ्यावी लागेल, सत्संगी तो मार्ग निवडावा लागेल, तर सत्संगाची जीवन माझं धन्य बनेल, अन्यथा बनणार नाही सत्संगाची. बरोबर सत्संगाची सद्गुरूने सर्व काही तुम्हाला दिलेले आहे सत्संगाची, की आज गरज आहे फक्त सत्संगाची समर्पित भाव ठेवण्याची, कुठेतरी माझ्यातला मीपणा संपवायची सत्संगाची. खरोखर सद्गुरूने सर्व काही दिलेलं आहे. ते उदाहरण आठवतं रामायणामधलं, की ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी विजय प्राप्त करून आले होते त्यावेळेस सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी त्या युद्धामध्ये वाटा घेतला होता सगळ्यांना प्रत्येकाला काय काय दिलं, विभूषणाला दिलं, प्रत्येकाला दिलं. तर बरेच जण असे मंत्री म्हटले ज्यांचा सिंहाचा वाटा आहे की हनुमानजी, त्यांना तुम्ही काहीच दिलं नाही, त्यांना तुम्ही काहीच दिलं नाही, त्यांना काहीतरी तुम्ही द्या. आणि खरोखर सीताबाईंनी ज्यावेळेस आपला रत्नाचा हार त्यांना दिला, त्यांच्या गळ्यामध्ये टाकला, आणि गळ्यामध्ये टाकल्यानंतर हनुमानजींनी तो हार जो होता तो चावून फेकून दिला. आणि त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही असा हार चावून का फेकताय म्हणून, त्याचं मोल तुम्हाला माहित नाही का? तर प्रभू रामचंद्रजी म्हटले की त्याची जी इच्छा आहे ना, त्याची इच्छा आहे ना फक्त भगवंताच्या प्राप्तीची आहे, नामस्मरणाची आहे, गुरु आज्ञेची आहे, स्वामिकाच भक्ताची आहे. त्याला ह्या गोष्टींचा रस नाहीये, त्याला त्याच्यामध्ये आनंद नाहीये. त्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याला मिळालेल्या आहेत आणि ती गोष्ट सत्संगाची ती मिळण्यामुळे तो संतुष्ट आहे. आज माझी इच्छा जर भगवंताची प्राप्तीची असेल आणि ती जर मला भेटली तर मी संतुष्ट होईल सत्संगाची. बघा सत्संगाची एखादा भुकेलेला आहे 2 दिवस त्यांनी जेवण नाही केलं आणि 2 दिवस जेवण न केल्यामुळे त्याला जर जेवण आपण दिलं तर तो प्रत्येक घासाला तृप्त होऊन जाईल, प्रत्येक घासाला तृप्त होईल आणि आभार मानेल. एखादा तहानलेला आहे आणि त्याला जर आपण पाणी दिलं तर प्रत्येक घोटामागं तो तृप्त होऊन जाईल, कारण त्याची तहान बघते. आणि आज खरोखर सत्संगी जर परमार्थातली माझी इच्छा असेल भगवंताच्या प्राप्तीची, ती इच्छा घेऊन मी इथे येत असेल आणि या इच्छेने इथं बसत असेल तर सत्संगाची प्रत्येक येणारा विचार, प्रत्येक येणारा आदेश उपदेश माझ्यासाठी तृप्त करणार असेल सत्संगाची. जर माझी इच्छा नसेल तर सत्संगाची सद्गुरू काय करणार नाहीयेत, साधू संत सुद्धा काय करणार नाहीये, माझ्या इच्छेशिवाय काय होणार नाहीये. माझी इच्छा पाहिजे भगवंताच्या प्राप्तीची. असं काही नाहीये की मी ग्रंथ वाचले पाहिजे, उपदेश वाचले पाहिजे, अनेक असे पुस्तकं वाचली पाहिजे सत्संगाची. त्या वाचण्याने सत्संगाची मनुष्य सुधरत नाहीये. पण ज्यावेळेस त्याची इच्छा असेल मनापासून, भूक असेल की मला भगवंताची प्राप्ती करायची असेल, मला प्राप्ती करायची, ती इच्छा घेऊन इथे बसत असेल, ती इच्छा असेल तिथे मला मार्ग दिसेल, इच्छा नसेल तर मला मार्ग दिसणार नाही. ती भूक पाहिजे, अंतर्मनातून भूक पाहिजे की मला काहीतरी प्राप्त करायचंय, मला गुरुसिक बनायचंय, कुठेतरी सत्संगाची सद्गुरूच्या आज्ञेमध्ये राहायचंय, त्या गुरुवचनामध्ये मला राहायचंय. आणि जर गुरुवचनामध्ये राहत असेल सत्संगाची, त्या गुरु मर्यादेमध्ये राहत असेल तर ते सत्संगाची त्याच्या इच्छा पूर्ण होऊन जातील सत्संगाची. बरोबर सत्संगाची वेळ आपल्या जागेवर पुसलेल्या सत्संगाची मला गुरुमतामध्ये राहायचंय, गुरुच्या आज्ञेमध्ये राहायचंय. खरोखर जाता आता एक उदाहरण देईल सत्संगाची, की ज्यावेळेस बघा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण राहतो त्यावेळेस मच्छर असतात आणि मच्छरापासून वाचवण्यासाठी आपण काय करतो, मच्छरदाणी लावतो. आणि मच्छरदाणी लावली की आपल्याला झोप आपल्याला चांगली लागते. पण ज्यावेळेस आपल्या मच्छरदाणी लावल्यानंतर आपला हात जर चुकून पडला, त्या मच्छरदाणीच्या बाहेरचा हात चुकून पडला तर पहिल्यापेक्षा जास्त मच्छर आपल्याला चावले जातात. का चावले जातात त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे, कारण त्या मच्छर जाळीच्या अवतीभोवती अनेक असे मच्छर गोळा झालेले असतात आणि अनेक मच्छर ज्यावेळेस एकत्र येतात तर जास्त चावा घेतला जातो. आणि जर मच्छरदाणी काढली तर मच्छर पांगले जातात, म्हणजे कमी चावतात. आणि ज्यावेळेस मच्छरदाणी लावतो आणि माझा हात बाहेर पडतो तर मच्छर मला जास्त चावले जातात. आज मी या सत्संगमध्ये आहे आणि सत्संगमध्ये राहून सुद्धा जर मी मनमत माझ्यामध्ये असेल, गुरुमत नसेल आणि मनमतामध्ये मला दुःख जास्त आहे, मी कष्टी राहील, मी नैराश्य माझ्यामध्ये येईल,
की माझ्यामध्ये जीवनामध्ये दुःख खूप येणार आहे, म्हणून मला गुरुमतामध्ये सत्संग करायचे, गुरुवचनामध्ये सत्संग करायची आहे. की सद्गुरूची वेळ आहे 7 ते 9. आता 7 ते 9 संगतची वेळ आहे. 9च्या नंतर जर माईक जात असेल तर माझं मनमत होईल, गुरुमत राहणार नाहीये. पण मर्यादेमध्येच मला सत्संग संपवायचे आहे. आणि जर मर्यादेमध्ये सत्संग संपवत असेल तर मी गुरुमतामध्ये आहे. आणि त्याच्या पुढे जात असेल तर माझं मनवत होईल. सत्संगजी खरोखर सत्संगजी मला गुरुमतामधूनच सत्संग करायचे आहे, त्याच्या वचनावर चालायचंय, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे. आणि त्याच्यावर जर मी श्रद्धा ठेवली तर माझा उद्धार हा नक्की आहे. तोच वाली आहे, करता करविता तोच आहे. प्रेमाने बोला. धन्यवाद. तेरी ओट सहारा तेरा तन मन गोल घुमावा, कहे अवतार तेरे दाता, मैं दिन राती गुन गावा, कहे अवतार तेरे दाता, राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं हसदा भूलनहार, मैं हसदा भूलनहार, तू है दाता भक्षणहार, तू है दाता भक्षणहार. मेरे अवगुण नाचीता, मेरे अवगुण नाचीता, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. तेरा रूप है ये संसार, तेरा रूप है ये संसार, सबदा भला करो करता, सबदा भला करो करता. मेरी मंग है यह दाता, मेरी मंग है यह दाता, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मेरा डोले ना एतबार, मेरा डोले ना एतबार, बख्श श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करा मैं संतो दा सतबार, करा मैं संतो दा सतबार. तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय. प्रेमाने बोला.